आपल्या आयुष्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे। यासाठी मेथी मी धुवून व्यवस्थित असं पानं काढून निवडून धुवून घेतले बघा, नितळत ठेवले। मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला जी सामग्री लागणार आहे ते पाहूया आपण। 2-3 वाट्या मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतले आपलं रोजचं। या ठिकाणी मी 2-3 चमचे बेसन घेतले, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले, 2 चमचे दही घेतले आणि 1 चमचा मी गरम मसाला घेतलाय, 1 चमचा काळी मिरी आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली। आता या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि आल्याची सुद्धा पेस्ट करून घेतली पहा। या ठिकाणी थोडंसं तेल घेणार आहे मी, 2 चमचे लागणार आहे आपल्याला तेल। आणि इथं मी धणा पावडर घेतली 2 चमचे। अशी आपल्याला ही सामग्री मेथीच्या पराठ्यासाठी लागते। व्यवस्थित बारीक करून घेऊया आपण मेथीची भाजी। हे बघा, या ठिकाणी मी एक मोठा बाउल घेतलाय, यात मेथीची भाजी चिरलेली पूर्ण पानं आपली टाकून घेते। या ठिकाणी मी मेथीची भाजी आपली चिरलेली टाकली आहे आणि यात कोथिंबीर पण थोडीशी चिरून टाकली। बघा, मी चवीप्रमाणे मीठ टाकते पहिलं। मीठ घेतले, ही काळी मिरी आणि आपण जिरा पिसून घेतलेला हा टाकते। या ठिकाणी थोडंसं हिंग टाकायचं, हा गरम मसाला टाकायला लागले, हा धणा पावडर टाकलाय, थोडीशी हळद घ्यायची, हळद पण टाकायची आपल्याला कलरसाठी। या ठिकाणी मी तीळ आणि ओवा टाकायला लागले, हे ओवा टाकला थोडंसं 2 चमचे आणि 2 चमचे तीळ टाकले। आता हे सगळं आपण एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं, कारण आपण यात मीठ टाकले तर हे एकजीव करताना आपल्याला पाणी बघा असं एकजीव करून घ्यायचं। याला पाणी सुटतं, आपण मीठ घातले त्यामुळं चांगलं पाणी सुटून द्यायचं याला। या ठिकाणी बघा मी कसं असं कुस्करले, असं कुस्करून घ्यायचं। आता याला 2 मिनिटं आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं। यामुळं काय होतंय, ह्यातला मेथीमधला जो कडूपणा असतो तो निघून जातो आणि पूर्ण फ्लेवर आपले सगळे एकजीव केल्यामुळं सगळे ते मेथीमध्ये मुरतात। आता यामध्ये मी हे दही जे ते टाकायला लागले, नंतर आपण तेल टाकायचे 2 चमचे मी तेल टाकले। सगळं व्यवस्थित असं एकजीव करायचं हे पण। दही आपलं सगळं मिक्स व्हायला पाहिजे, असं या प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता मी तांदळाची पिठी टाकते 2 चमचे आपण घेतलेली। आता बेसन पण टाकते, 2-3 चमचे बेसन घेतलेलं, हे पण मी मिक्स करून घेतले। आता मी हिरवी मिरची जी आहे आपण पेस्ट करून घेतली, हिरवी मिरची आणि आलं याची पेस्ट करून घेतलेली मी टाकते बघा। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता व्यवस्थित। बघा यात पाणी किती सुटायला लागले, सगळं झाले व्यवस्थित, असं पाणी सुटायला पाहिजे, व्यवस्थित पाणी सुटले। आता मी यात गव्हाचं पीठ घालते, मावल तेवढं। यात बघा लागेल तसं मी आता थोडंसं पाणी टाकायला लागले, कोरडं झालं हे, थोडंसं पाणी टाकून घेऊया। आणि आपण हे मळताना आपण चपातीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे पाणी टाकू शकते, थोडं कमी जास्तीनं। असं मी व्यवस्थित मळून घेतलं बघा, जास्त पीठ घट्ट नाही केलं, जास्त पातळ नाही। आता यात मी 2 चमचे तेल घालून जरा त्याला हात लावून घेते तेलाचं। तेल लावून व्यवस्थित आता मी 15 मिनिटं झाकून ठेवणार कपड्यानं। हे मी कपड्यानं असं झाकून ठेवले। आता बघा या ठिकाणी मी असं पूर्ण 15 मिनिटं मी थांबले। आता 15 मिनिटात आपलं हे पीठ चांगलं व्यवस्थित आता मुरलंय पीठ। आणखीन एक वेळ मी असं मळून घेते हात लावून, तर बघा आता आपण लाटायला घेऊया गोळा। त्याप्रमाणे मी गोळा तयार केला। आता हा गव्हाचं पीठ घ्या किंवा तांदळाचं पीठ घ्या तुम्ही, आपण चपाती जशी लाटतो त्याप्रमाणे पिठाचा गोळाचं करून घ्यायचं, पीठ जर टाकून अशा प्रकारे घडी करून। मी आणखीन एक वेळ पिठात बुडवून घ्यायला लागले हा गोळा।
तेल लावले जर तव्याला, गरम झालाय तवा आपला. आणि हे मेथीचे पराठे आपण मोठ्या गॅसवरच भाजायचे, बारीक गॅस करायचे नाही. हे बघा अशा प्रकारे टमटमीत असे फुगायला लागले बघा. असे व्यवस्थित भाजून घ्यायचे पराठे. हे छान फुगायला लागले बघा. असे सगळे पराठे माझे फुगलेत व्यवस्थित, अगदी भाजून घेतलेत मी. आणि खूप छान वाटतात खाताना पण, एकदम टेस्टी वाटतात. तुम्ही कधी पण घरी एखाद वेळेस बनवून बघा नाश्त्याला दही बरोबर. हे पराठे खूप छान वाटतात. चटणी करायची का जवसाची चटणी असते आपली, सॉस असतो, मुलांना सॉस खूप आवडतो. सॉस बरोबर असे पराठे आपण करून घेतले की आवडीनं अगदी खातात. मस्तच झालं, छान झालं, खूप छान झालाय पराठा. आणि तुम्ही हा नाश्त्यामध्ये मुलांना जर करून दिला हा पराठा, खूप छान लागेल त्यांना. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.